सर्वांना नमस्कार। आजच्या या खरीप हंगामपूर्व आढावा सभेचे अध्यक्ष आपल्या रिसोड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय अमितजी झनक साहेब, तसेच मंचावर उपस्थित इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी, आपण सर्व शेतकरी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आता सांगितले तालुका कृषी अधिकारी यांनी की हे सर्वात महत्वाचं नियोजन असतं खरीप हंगामपूर्व। परंतु आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण कितीही हंगामपूर्व नियोजन केलं तरी आणखीन एक गोष्ट राहते, ती म्हणजे निसर्गाची। आणि आपण सगळ्यांनी या मागच्या 1 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात बातम्या ऐकल्या, ते म्हणजे की या वर्षी पावसाळा थोडा लेट आहे आणि हा चांगल्या प्रकारे व्यवस्थित घेतलेला अंदाज आहे। सोबतच लेट तर आहेच आहे, परंतु दरवर्षीपेक्षा सरासरीपेक्षा कमी सुद्धा आहे, म्हणजे 93 ते 94% पाऊस पडणार आहे। आणि हे कशामुळे होतं तर आपल्याला सगळ्यांना आता एक नवीन नाव पण माहित पडलंय, अल निनो। अल निनो म्हणजे काय तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की प्रशांत महासागर सगळ्यांनी ऐकला, ज्याचं पाणी गरम होतं आणि आपल्या भारताकडे येतं आणि ते पडतं। परंतु त्या पाण्याचं जर तापमान थोडं वाढलं तर मात्र ते पाणी आपल्याकडे न येता ते ढग काही वेळ तिथंच थांबतात किंवा दक्षिण अमेरिकेकडे जातात, तिकडे मात्र ओला दुष्काळ पडतोय आणि ते पाऊस मात्र आपल्याकडे येत नाही। ते तापमान फक्त 0.5 डिग्रीनं जरी सरासरीपेक्षा वाढलं तरी या अल निनोचं सावट भारतावर असतं। आणि या वर्षीचा तर मात्र शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की आता ते 2 डिग्रीनं वाढत आहे, म्हणजे जनरल पेक्षाही वाढत आहे। त्यामुळे यावर्षी जास्त सिरियस हा दुष्काळ किंवा पावसाळा लेट आपल्यासाठी होणार आहे, त्याचे दुष्परिणाम पण आपल्याला भोगायला लागणार आहे। मग आता याच्यासाठी सरकार काय करेल किंवा वरून कितीही काही गोष्टी केल्या तरी आपल्याला माहिती आहे निसर्गाला आपण थांबवू शकत नाही। परंतु मात्र एक गोष्ट होऊ शकते, माननीय आमदार महोदयांनी मला ती सूचना पण केली की त्याबद्दल बोलावं म्हणून, की ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, म्हणजे निसर्ग आपल्या हातामध्ये नाही, पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या गव्हर्नमेंट मार्फत पण सुचवण्यात येत आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जे आहे, आपल्या इथली जी 27 गावं आहेत त्या 27 गावामध्ये सुद्धा त्या प्रकल्पाअंतर्गत 20 तारखेपासून डेमॉन्स्ट्रेशन घेण्याचं काम चालू आहे। आणि ती गोष्ट म्हणजे सरी वरंब्यावर पेरणी। म्हणजे यावर्षी अशी स्थिती आहे, जसं वरुड तोफा गाव होतं, मी काल त्या गावामध्ये जाऊन आलोय आणि त्या गावानं मागच्या वर्षी स्पर्धेत चांगलं काम केलं। स्पर्धेत काम करत असताना त्यांना हे पण असं जाणवलं की त्यांचं उत्पादन वाढलं। मी त्याचे सर काही व्हिडिओ युट्यूबवर शेअर केले। काही गावातल्या महिला होत्या ज्या सुरुवातीला करायचं नाही म्हणत होत्या, मोठ्या प्रमाणात मुस्लिम पण त्या गावामध्ये आहे, त्यांनी आम्हाला स्वतःला सांगितलंय, रेकॉर्ड केलं आम्ही ते, की इच्छा नव्हती तरी गावामध्ये स्पर्धा आली म्हणून त्यांनी पेरलं। आणि आता त्या गावानं असं ठरवलं की 100% क्षेत्रावर एकतर बीबीएफ न पेरणी करायची, जसा मागे आपण फोटो दाखवला होता त्याप्रमाणे, किंवा सरी वरंब्यावर करायची। विशेषतः आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हळद आहे, आपण ऑलरेडी सरी वरंब्यावर पेरतोय, पण इतर पिकं सुद्धा आता आपल्याला सरी वरंब्यावर किंवा बीपीएफ वर पेरणी करायची आहे। यानं होतं काय तर आपल्याला माहिती आहे किती पाऊस लेट आला, दुष्काळ पडला तरी काही मोठे मोठे पाणी येऊन जातात आणि ते पाणी आलं की जमिनीवर न थांबता वाहून जाते। परंतु जर आपण अशा प्रकारे पेरणी केली, 4 तासानंतर एक सरी आहे, बीबीएफ न पेरणी करतोय आणि ही उताराला आडवी आहे, उताराला आडवी अशी जर आपण पेरणी केली तर कमी पाऊस आला तरी या सरीमध्ये थांबतोय। यामध्ये जे वरंबा आहे 4 तासाचा, त्याच्यामध्ये ओलावा साठून राहतोय आणि पावसाचा खंड जरी मोठा पडला, 3 आठवड्यापर्यंत जरी पावसाचा खंड पडला तरी या पिकाला फरक पडत नाही, उत्पादन वाढतं। अनेक शेतकरी जे करतायत ते आपल्याला सांगू शकतात। आणि जास्तीचाही कधी कधी पाऊस आला, म्हणजे यावर्षी कमी पाऊस पडणार आहे याचा अर्थ एका वेळेस जास्त पाऊस येणार नाही असं होणार नाहीये। पाऊस तर कमी पडणार, पण कधी कधी असं होणार आहे की जो काय पाऊस पडायचा तो एका दमानच पडणार। आणि जर जास्त पाऊस आला तर या अशा पद्धतीने पेरणी केली तर त्याचा आपल्याला दुष्परिणाम होत नाही, हळुवारपणे सरीतून पाणी वाहून जातं। याच्यासाठी आणखीन एक तंत्र लक्षात ठेवायचंय, ज्यांना करणं शक्य आहे त्यांच्यासाठी, की हा जो उतार आहे ना नालीचा, हा अर्धा टक्के जर ठेवला तर अतिउत्तम। म्हणजे अर्धा टक्के जर या नालीचा उतार असला, म्हणजे थोडं उताराला आळवं पण आहे आणि पाणी निघून जाईल या पद्धतीने उतार पण ठेवला तर यातलं पाणी वाहून जात असताना जमिनीतला गाळ वाहून जात नाही। आणि या पद्धतीने जेव्हा आपण पेरणी करतो, उत्पादन तर वाढतं, सोबत ओलावा टिकून राहतोय आणि जमिनीचा गाळ वाहून न गेल्यामुळे जमिनीची सुपीकता पण वाढते।
काही शेतकऱ्यांना आता यंत्र नसल्यामुळे हे कदाचित करता येणार नाही, परंतु आपल्या पोकरा प्रकल्पाअंतर्गत जे सर्व 27 गावं आहेत, तर 27 गावामध्ये आपण जे महिला बचत गट आहेत त्यांना अवजारे बँक देत आहोत अनुदानावर. त्यांचे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे, काही ठिकाणी अजून केली नाही त्यांनी. तर प्रत्येक गावात एक कंपल्सरी त्यांना आपण मंजूर करत आहे महिला बचत गटांना. तर त्यामध्ये हे यंत्रही त्यांना खरेदी करता येतं, ट्रॅक्टर पण खरेदी करता येतं आणि अशा प्रकारे त्या गावात याची पेरणी पण येणाऱ्या हंगामामध्ये त्यांनी जर अर्ज केला तर त्याची होऊ शकते. परंतु आता काही जणांकडे हे नाही, तर मग थांबायचं का? तर नाही, आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात सरीवरंबा तयार करणारे यंत्र आहेत. हळदीचं आपण पीक घेतोय तर ते सुद्धा आपण सरीवरंबा करू शकता. सरीवरंबा करताना आपल्याला फक्त नाली अर्धा फूट ते जास्तीत जास्त पाऊण फूट सरी असेल अशा प्रमाणे ते वरंबा करायचा आणि तो वरंबा 4 ते 4.5 फूट पाहिजे. तुम्ही 4 फुटापर्यंत 4.5 फुटापर्यंत केला तर कमीत कमी 3 तास त्याच्यावर पेरता येतात आणि त्यानं सुद्धा उत्पादन चांगलं येतं. त्या वरंब्यावर आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की टोकन यंत्र आलेली आहेत. टोकन यंत्राचा आपण उपयोग करू शकतोय. टोकन यंत्रानं पेरणी केली तरीही उत्पादन वाढतं, म्हणजे झाडाची व्यवस्थित संख्या राखल्या जाते. तर आपल्याला ते सुद्धा करायचं आहे. सोबत येणाऱ्या हंगामामध्ये असं होऊ शकतं की पाऊस पडला, थोडीशी गरमाहट तयार झाली, आपण लगेच पेरणी करतो, बियाणं सडण्याची शक्यता जास्त असते, कुजण्याची शक्यता जास्त असते. तर अशा वेळेस मग घरचं बियाणं असो या मार्केटमधून आणलेलं बियाणं असो, दोन्ही परिस्थितीत आपल्याला उगवण शक्ती तपासायची आहे आणि त्याचे सुद्धा प्रात्यक्षिक आपण गावोगावी घेत आहे आणि सोपी पद्धत आहे. 100 बियाणं उगवून बघायचे, आपल्याला जमिनीमध्ये टाकून करू शकतो, या गोनपाटामध्ये आपण करू शकतो, ते करायचे आणि बीज प्रक्रिया करायची आहे. म्हणजे या दोन जर गोष्टी आपण केल्या आणि पावसानं थोडंफार कमी जास्त केलं तर बियाणं जे जमिनीमध्ये टाकलेलं आहे आपण ते काही काळ तग धरू शकतं, उत्पादन आपल्याला त्यामुळे आपलं घटणार नाहीये. तर ह्या काही गोष्टी आहेत आपल्याला सुरुवातीला हंगामाच्या करायच्या आहेत. सोबतच आपण आणखीन जसजसं पुढे जाऊ तर त्याप्रमाणे आपण त्या गोष्टी तुम्हाला सांगू कमी खर्चाच्या. सोबत हे सगळं करताना आपल्याला पाणी फाउंडेशन मार्फत जी स्पर्धा आता पहिल्यांदा आपल्या इथं होत आहे त्यामध्ये पण आपल्याला सहभागी व्हायचं आहे आणि ते सहभागी यासाठी व्हायचं आहे की त्या स्पर्धेमध्ये उत्पादन किती येतंय त्यानुसार गुण आहेत. बाकी काही गोष्टी करतो त्यानुसार गुण आहे आणि 100 मार्काची ती गटासाठी स्पर्धा आहे. मला असं दिसतंय की आपला रिसोड तालुका शेतीबाबत प्रगत आहे, ऑलरेडी उत्पादन चांगलं आहे आणि आपण जर एका विचाराचे 11 जण गावातले असाल, हे काही बँकेत गट काढायचा नाहीये, पैसे भरायचं नाहीये, फक्त 11 शेतकऱ्यांनी एकत्र यायचं, आपलीच जमीन करायची, पण त्यांनी सांगितलेल्या गोष्टी त्या शेतामध्ये करायच्या, उत्पन्न जास्त काढून दाखवायचं, ती एसओपी म्हणजे काही ठरलेल्या गोष्टी आहेत त्या करून दाखवायच्या. असं जर केलं तर ऑलरेडी रिसोड तालुका शेतीच्या बाबतीत पुढे आहे. 11 जणांचा गट जर असा आला आणि तो जर जिंकला राज्यस्तरावर तर त्या गटाला 50 लाखाचं बक्षीस आहे पहिल्या क्रमांकाला, दुसऱ्याला 30 लाखाचं बक्षीस आहे. म्हणजे जर आपण 11 शेतकरी स्वतः काम करणारे शेतामध्ये असतील, एक 2 एकरावाले, तर ते मात्र सहज याच्यामध्ये जिंकू शकतात. तर हा आपल्या गावामध्ये संदेश जाऊ द्या. या निमित्तानं आपण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. वरंबा केला पाहिजे, सगळ्या शेतकऱ्यांनी केला तर मार्क आहेत. म्हणजे ते एक जीवाचे सगळे शेतकरी आपल्याला निवडायचे आहेत, तर ते पण आपण करू शकतो. तर अशा प्रकारे या जे हवामान आता बिकट परिस्थिती समोर आहे, शासन सांगतं त्यांच्या स्तरावर वेगवेगळ्या गोष्टी करतात, परंतु आपल्याला हात धरून न बसता आपल्याला सुद्धा पुढे जाऊन हे जे काही तंत्रज्ञान आहे ते आपल्याला आत्मसात करायचे आहे, आपल्या शेतामध्ये वापरायचे आहे. हे करताना नक्कीच काही अडचणी असेल तर त्यासाठी कृषी विभाग तत्पर आहे. आपल्या गावामध्ये आपण सांगितलं त्याप्रमाणे काही सभा घ्यायच्या असतील, काही याच्यामधल्या अडचणी असतील, पेरणीबाबतच्या काही अडचणी असतील, जसं मागच्या वर्षी आपण स्पर्धा घेतली होती, आपल्या इथले काही गावं जिंकले होते, त्यांनी पारितोषिक घेतलं होतं माननीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते, त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा अशा प्रकारे पेरणीची एक स्पर्धा राहणार आहे पाणी फाउंडेशन व्यतिरिक्त ही आपल्या जिल्ह्यामध्ये. तर माझी विनंती राहणार आहे की आपण त्यामध्ये पण भाग घ्या, त्याच्या सूचना सुद्धा आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. आणि ही सगळी गोष्ट करताना आणखीन आपल्याला एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की आपल्याला जे नेतृत्व लाभलंय, जे आपल्या तालुक्याचे विभागाचे माननीय आमदार अमित भाऊ जनक, तर ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करताना आपल्याला त्यांची पण मदत होणार आहे. जसं आम्हाला पोकरा प्रकल्प राबवताना आम्ही काही गोष्टी राबवतो आणि आम्ही शासनामध्ये काम करत असताना सुद्धा काही प्रॉब्लेम येतात, मांडायचे असतात, आपले काही प्रॉब्लेम असतात, आमच्या ज्यांना सुटत नाही, तर आम्ही हळूच अमित भाऊंना सांगतोय आणि ते शासनामार्फत सोडून आणतात. म्हणजे पोकरा प्रकल्प नवीन होत असताना अनेक गोष्टी अडचणी आलेल्या होत्या, आताही सुद्धा अडचणी आहेत.
तर त्या सुद्धा गोष्टी अमित भाऊमुळे आपल्या सगळ्यांच्या सॉल्व्ह होणार आहे. किंवा भविष्यातही काही अडचण आली तर आमच्यासाठी पण ते हक्काचे आहेत, आपल्यासाठी जसे आहेत ते. म्हणजे एखादे आमदार असले तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळा आपण घाबरतोय, यांना सांगावं कसं, किंवा आपण दूर जातो. पण ते आम्हाला घरच्यासारखे आहेत, की पटकन अडचण आली पहिले त्यांना सांगायची, म्हणजे ते मोठ्या व्यासपीठावरती सॉल्व्ह होते. तर असं एक नेतृत्व आपल्या या तालुक्याला लाभलेलं आहे. नक्कीच त्यांच्या माध्यमातून, त्यांच्याही मार्गदर्शनाखाली, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं येणाऱ्या हंगामामध्ये ज्या काही आता या अडचणी येतात त्यावर आपण सर्वजण नक्की काम करू आणि त्यामध्ये याची दाहकता कमी करू. आयोजकांना मला इथे बोलण्याची संधी दिली आणि आपण सुद्धा ऐकलं, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू.